the battle is mine, says the Lord. Sing unto the Lord, make a joyful sound. Lift your voices and let your praise resound. Sing a victory song in the time of war. Trust in Jesus, the battle is the Lord. Sing unto the Lord, make a joyful sound. Lift your voices and let your praise resound. Sing a victory song in the time of war. Trust in Jesus, the battle is the Lord. Lord is good. For the Lord is good, and His mercy endureth forever. For the Lord is good, and His mercy endureth forever, forever and ever. Sing unto the Lord, make a joyful sound. Lift your voices and let your praise resound. Sing a victory song in the time of war. Trust in Jesus, the battle is the Lord. Sing unto the Lord, make a joyful sound. Lift your voices and let your praise resound. Sing a victory song in the time of war. Trust in Jesus, the battle is the Lord. प्रभु की स्तुति हो। आओ हम सब लोग एकजुट होकर एक हृदय से उसके नाम को ऊंचाएंगे। हालेलुया। आओ हम यीशु के लिए जोर से तालियां बजाएंगे। हालेलुया। हम ये गाएंगे हाथ मिलके, ऊंचा ऊंचा उठाएंगे हाथ मिलके। हम ये गाएंगे साथ मिलके, ऊंचा उठाएंगे हाथ मिलके। तेरे लिए मैं गाऊंगा, आहा तेरे लिए मैं गाऊंगा ये गीत नया। हाँ तेरे लिए मैं नाचूंगा, आहा तेरे लिए मैं नाचूंगा यीशु, बस तेरे लिए। अला ला ला ला, अला ला ला ले, अला ला ला ले लुया, ला 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 ला। One more time, ala la la la, ala la la le, ala la la hallelujah, ala la la la, ala la la le, ala la la hallelujah। तू ही खुदा है, तू मेरा खुदा है, तू सबका भी एक खुदा है। तू ही खुदा है, तू मेरा खुदा है, तू सबका भी एक खुदा है।
है, तू सबका भी एक खुदा है। तू ही खुदा है, तू मेरा खुदा है, तू सबका भी एक खुदा है। ओ प्रभु तू है, आसमानी खुदा मेरे, पराक्रमी प्रभु तू है। हो कुव्वत तेरी सारे जग में, असंभव तुझ सा कुछ नहीं है। हो कुव्वत तेरी सारे जग में, असंभव तुझ सा कुछ नहीं है। अल शद्दाई, अल शद्दाई, सर्वशक्तिमान तू है। अल शद्दाई, अल शद्दाई, सर्वशक्तिमान तू है। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। हर रील रूप से प्रभु परमेश्वर हमारे जीवन में कार्य करते हैं। तेरे रूप है निराले प्रभु, हालेलुया। धन्यवाद। तू ही चंगाई देने वाला, तू ही जरूरत पूरी करने वाला, तू ही शांति देने वाला। हालेलुया, धन्यवाद। यहोवा राफा, चंगाई देता है। यहोवा राफा, चंगाई देता है। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। यहोवा यीरे, यहोवा यीरे, जरूरत तू देता है। यहोवा यीरे, जरूरत पुराता है। स्तुति तेरी हो, हालेलुया।
हमें तू ही देता है प्रभु, जय हमें देता है यहोवा नीसी, जय हमें देता है। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो, स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो, ओ स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो, आराधना तेरी हो, आराधना तेरी हो। Once again, we thank God for His presence. पुन्हा एकदा आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो त्याच्या उपस्थितीसाठी. We want to thank Jesus. आम्हाला येशूला धन्यवाद करायचंय For whole week, He has looked after us. की संपूर्ण आठवडा त्यांनी आमच्याकडे पाहिलं, He has blessed us. त्यांनी आम्हाला आशीर्वादित He केलं, has helped us. त्यांनी आम्हाला सहाय्य केलं And He has protected आणि us. त्यांनी आम्हाला रक्षण करून ठेवलं. And we believe आणि आम्ही विश्वास ठेवतो that very soon, की लवकरच God will wipe away all these tears of the people देव सगळ्या लोकांचे ते अश्रू ते पुसून टाकेल and give a joy to the world. आणि संपूर्ण जगाला तो आनंद देईल. And we want to encourage you. Jesus has overcome की येशू ख्रिस्त त्याच्यावरती मात केलेला आहे and He has given us the power to overcome. आणि त्यांनी आपल्याला ते सामर्थ्य दिले त्याच्यावरती विजय मिळवण्यासाठी. So let's believe God आज आपण विश्वास ठेवूया देवावरती and trust God आणि देवावरती विश्वास ठेवू that the same God की तोच तो देव who sustained us last week की त्याने आम्हाला मागच्या आठवड्यात राखून ठेवलंय will also help us to go through. आणि तो सहाय्य करेल आपल्याला पुढे जाण्यासाठी. Every day there is prayer in the church. पुन्हा प्रत्येक दिवशी मंडळीमध्ये प्रार्थना करत आहोत. Every morning, प्रत्येक सकाळी, every noon, प्रत्येक दुपारी, every evening. प्रत्येक संध्याकाळी There is a prayer for every member, प्रत्येक व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. for our city, आपल्या शहरासाठी, for every need. प्रत्येक गरजांसाठी. And I believe आणि माझा विश्वास आहे that God is a prayer answering की God. देव आमचा प्रार्थनेचा उत्तर देणार देव As आहे. always says, जसं मी कायम म्हणतो, prayer moves the hand that moves the world. प्रार्थना अशा हातांना हलवते की जे संपूर्ण जगाला हलवतं. We are praying for all the pastors. आम्ही सगळ्या पालकांसाठी प्रार्थना We करत are आहोत. praying for all the आम्ही churches. सगळ्या मंडळींसाठी प्रार्थना करत We are आहोत. praying for every person. आम्ही प्रत्येक व्यक्तीसाठी प्रार्थना करत आहोत And we believe God आणि देवावर आम्ही विश्वास ठेवतो that God is able. आणि देव ते करू शकतो. मत्ते 8 अध्याय 5 वचन. मग येशू कफरनहूम आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरं करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, एवढा विश्वास मला इस्रायलात आढळला नाही. मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राम, इसाक व याकोब याच्या पंक्तीस बसतील. परंतु ज्याचे पुत्र बाहेरील अंधारात टाकले जातील तेथे रडणे व दात खाणे चालेल. मग येशू शताधिपतीला म्हणाला, जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त हो. आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. Father, once again in Jesus' name, we thank you for your presence. पिता, पुन्हा एकदा प्रभू येशूच्या नावाने आम्ही धन्यवाद देतो तुझ्या उपस्थितीसाठी. As we come before you, जसं आम्ही तुझ्या समोर येतो प्रभू, we ask you lead us and guide us. आणि आम्ही मागतो तू चालव, आम्हाला मार्गदर्शन Let कर. your presence speak to us, Lord. तुझी उपस्थिती आमच्याशी बोलू दे देवा. Encourage us, Lord. आम्हाला उत्तेजित कर देवा. Encourage every person. प्रत्येक व्यक्तीला उत्तेजित कर And let every person know your will, your plan and purpose. आणि प्रत्येक व्यक्तीला तुझी इच्छा, तुझा हेतू आणि तुझा विश्वास पूर्ण होऊ दे. Let परमेश्वर. your Holy Spirit be our teacher. तुझा पवित्र आत्मा आम्हाला शिकवणारा असू दे. In Jesus' name we pray. येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो. Amen. 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 I want to share with you, like last week I started मला तुमच्याशी बोलायचंय, जसं मी मागच्या आठवड्यापासून सुरुवात केली that book of Mark. की मार्क या
या अध्यायातनं 11th chapter, 11व्या अध्यायातनं आपण Jesus says, anything you ask, येशू म्हणतो तुम्ही काही जर मागितलं, anything you say, काही जरी तुम्ही बोललात and doubt not and believe in your heart, आणि विश्वास धरला आणि त्याच्यावरती तुम्ही शंका नाही केली, you shall have it. तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होईल. He said, have faith in God. तो म्हणतो की देवावरती विश्वास ठेवा. What is more important thing, having faith in God? महत्वाचं काय आहे की देवावरती विश्वास ठेवणं. That what you say, God will bring that come to pass. जे काय तुम्ही बोललात ते परमेश्वर त्या गोष्टी करेलच. Now Jesus said this because disciple came and told him about the fig tree. की येशू ख्रिस्त हे म्हटला कारण त्याचे शिष्य आले आणि त्याला त्या अंजिराच्या झाडाविषयी ते बोलले. They said how fig tree was withered away. की कसं ते अंजिराचं ते म्हणाले की कसं ते अंजिराचं झाड सुकून गेलं होतं. And when Jesus cursed that fig tree, that time nothing happened. आणि जेव्हा येशू ख्रिस्ताने त्या अंजिराच्या झाडाला जेव्हा श्राप दिला तेव्हा काहीच घडलं But I नाही. believe when Jesus said that very time, the roots of that fig tree were cursed. की जेव्हा येशू ख्रिस्ताने त्या क्षणी श्राप दिला, मला असं वाटतं की त्याच वेळी त्या अंजिराच्या झाडाच्या मुळांना श्राप मिळाला होता And they dried. आणि ते सुकून गेले. And next day people saw the leaves. आणि जर दुसऱ्या दिवशी लोकांनी ते पानं बघितली That outside that tree was withered. की बाहेरून ते झाड पूर्ण सुकलेलं होतं. But when Jesus spoke, the same time something happened inside. ज्या वेळेस येशू ख्रिस्त ते बोलला काहीतरी आतमध्ये घडलं Only disciples saw next day and they were surprised. आणि फक्त ते शिष्यांनी ते दुसऱ्या दिवशी पाहिलं आणि ते आश्चर्यचकित झाले. And Jesus told them आणि येशू त्यांना म्हणाला that have faith in God. की देवावरती तुम्ही I विश्वास want to ठेवा. speak to you today, have faith in God. आज मला तुमच्याशी बोलायचं की देवावरती तुम्ही विश्वास ठेवा. That when you speak something, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट बोलता God has heard, की देवाने ती ऐकली, God has listened, देवाने ती गोष्ट ऐकली and God is going to bring that word come to pass. आणि देव त्या गोष्टीला पूर्ण करेल. That's why Jesus said, have faith in God. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की देवावरती विश्वास ठेवा. Whosoever speak जो कोणी बोलेल and doubt not and believe in his heart, आणि जर कोणी शंका धरणार नाही आणि मनामध्ये तो विश्वास धरेल that what he spoke, की जे काही तो बोलला it will come to pass, की ते पूर्ण होईल and he shall surely receive आणि it. निश्चितच त्याला ते मिळेल. Now Jesus is speaking out believing in what you are saying. आता येशू ख्रिस्त बोलत आहे तुम्ही जे काय बोलता त्याच्यावरती विश्वास ठेवण्याबाबत. What is more important is word. जे महत्वाचं काय आहे ते अभिवचन. The word that we speak. जे अभिवचन आपण जे बोलतो More important, believing in that word. महत्वाचं काय की त्या वचनावरती आपला विश्वास असणे. And I want to share with you आणि आज मला तुमच्याशी बोलायचं आहे that last time as I shared जसं मी मागच्या वेळेस तुमच्याशी बोललो that Salome danced before the King Herod की त्या हेरोद राजासमोर सलोमीने जसं की नृत्य केलं and she pleased him आणि त्यांनी तिने त्याला संतोषवलं and Herod was pleased. आणि तो हेरोद जो होता तो संतोषाला And गेला Herod said, आणि हेरोद म्हणाला ask me whatever you want. मला माग तुला काय पाहिजे ते. And Bible says, आणि पवित्र शास्त्र म्हणतं listening to her mother, आणि त्याच्या आईचं ऐकून she said, I want the head of John the ती Baptist. म्हणाली की मला योहान बाप्तिस्मा करणाऱ्याचं शिर पाहिजे. And the Herod was confused. आणि तो हेरोद राजा होता तो गोंधळून गेला. He didn't know how to do it त्याला कळलं नाही की ते कसं करावं because it was difficult. कारण ते खूप अवघड होतं. But then she said, पण ती म्हणाली Herod said, ask anything else. जसं तू हेरोद राजा म्हणाल तू काही पण But विचार she मला. said, पण ती म्हणाली no, you said it. ती म्हणाली तू ते म्हणलाय That whatsoever you ask. की जे काही तू मागशील Now I catch you for your word. आता मी तुझ्या शब्दाला धरलेला Now आहे. you can't turn from your word आता तू तुझ्या शब्दापासून मागे फिरू शकत because you नाही. are king and you have decreed कारण तू राजा आहे आणि तू फरमान जारी केला in front आहे of everybody. सगळ्यांसमोर. You can't change your decree. तू आता तुझी जी घोषणा केली ते बदलू शकत I नाही. take your word. मी तुझा तो शब्द धरते. Exact the way Bible says. त्याच रीतीने पवित्र शास्त्र म्हणतं Jesus is a king की येशू ख्रिस्त राजा आहे and he has decreed. आणि त्यांनी तो फरमान जारी केला And he's not saying catch my word. आणि तो म्हणत नाही की माझे शब्द धरा. But when you read in Old Testament, पण जेव्हा आपण जुन्या करारात पाहतो he said, remind me of my promise. तो म्हणतो माझ्या वचनांची तुम्ही मला आठवण करून He द्या, said, स्मरण करून remind me द्या. of my promise. तो म्हणतो माझ्या वचनांचं तुम्ही मला स्मरण करून He द्या. has lifted his word above his name. त्यांनी त्याच्या वचनाला त्याच्या नावापेक्षा जास्त उंचवलं आहे. Remind of his promise. त्याच्या वचनांचं त्याला स्मरण करून द्या That Lord, you said it. की देवा तू हे बोललाय, Lord, you said it. देवा तू हे बोललाय And you have decreed आणि तू ते फरमान जारी that केलं whatsoever I ask की जे काय मी मागशील in your name, तुझ्या नावाने if I speak जर मी बोललो and I believe आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवला and doubt not आणि जर मी शंका धरली and I नाही believe, आणि मी विश्वास ठेवला then what I said, it will come to pass. की जे काय मी बोललो ते निश्चितच घडेल.
It has to आणि happen निश्चितच ते घडायला पाहिजे, because I have faith in you. कारण मला तुझ्यावरती विश्वास आहे, Because you will bring that come to pass. कारण तू त्या गोष्टी घडवशील, Because you will not deny. कारण तू ते नाकारणार नाही. You are King of King and Lord of Lord. तू राजांचा राजा आहेस आणि प्रभूंचा प्रभू आहेस. And book of Matthew, आणि मत्तेचं पुस्तक in 8th chapter we have seen 8व्या अध्यायात आपण पाहिलं that the centurion man comes to Jesus की शताधिपती व्यक्ती तो येशूकडे येतो and he falls at the feet of आणि तो Jesus त्याच्या पायावरती पडतो and he says आणि तो म्हणतो that my servant is sick. की माझा चाकर आजारी आहे. And Jesus said, आणि येशू म्हणतो I will go with you मी तुझ्या बरोबर येईन and I will heal your servant. आणि मी तुझ्या चाकराला बरे करीन. But there was something shocking about this man. पण तिथे एक आश्चर्यकारक गोष्ट होती त्या मनुष्याविषयी. This man is telling Jesus तो मनुष्य येशूला म्हणतो that, sir, की तो म्हणतो गुरुजी Lord, की देवा I am not worthy की मी योग्यतेचा नाही that you may come into my under my roof. की तू माझ्या त्या छपराखाली यावंस, But you speak the word पण फक्त तू शब्द बोल and my servant shall be healed. आणि माझा चाकर बरा होईल. He said, I am an authority man. तो म्हणतो मी एक ताबेदार व्यक्ती आहे. I tell one person, do this, जर मी एखाद्या व्यक्तीला म्हणलं तू ही गोष्ट कर, go there, जा तिथे, come here, ये इथे, and they do it. आणि ते करतात. He said, you speak the word तो म्हणाला तू फक्त शब्द बोल and with authority, त्या अधिकाराने, and my servant shall be healed. आणि माझा चाकर बरा होईल. And Jesus marveled hearing that. आणि येशूला ते गोष्ट ऐकून आश्चर्य. You know, when you look at your physical mind, तुम्हाला वाटते तुम्ही तुमच्या जेव्हा शारीरिक मनाकडे पाहता, there's much difference between emotions and spiritual. या गोष्टीमध्ये खूप फरक आहे तुमचं भावना आणि तुमचं अध्यात्मामध्ये, There's much difference. की याच्यामध्ये फरक आहे. If you think of physically with your emotions, जर तुम्ही तुमच्या देहाने तुमच्या स्वभावाकडे पाहिलं, you feel hurt. तुम्हाला ते दुखवल्यासारखं How होईल. is it की कसं असं that he's telling Jesus, की तो येशूला म्हणतो, and Jesus saying, I'll come to your house, आणि जेव्हा येशू त्याला म्हणतो की मी तुझ्या घरी येईन, and he's saying, you don't come to my आणि house. तो म्हणतो तुम्ही येऊ नका माझ्या He doesn't छपराखाली. want Jesus to come to his house. त्याची इच्छा नाही की येशू ख्रिस्ताने त्याच्या छपराखाली He's यावं. saying, you don't come to my तो house. म्हणतो तुम्ही माझ्या घरी येऊ नका, From here you speak the तू word. फक्त इथून शब्द बोल. Some of the disciples must have said, काही शिष्य म्हणाले असतील so sad. की किती वाईट He doesn't want them to come in the house. की त्याला त्याच्या स्वतःच्या घरी त्यांना यायचं इच्छा नाहीये. You know, there are certain things. काही वेळा काही गोष्टी असतात There असे. are some people who say, don't come to my house because they don't want you to come to the house. काही वेळा काही लोक अशी असतात की ते म्हणतात की तुम्ही आमच्या घरी येऊ नका, कारण त्यांना त्यांची इच्छा नसते की तुम्ही तुमच्या घरी जावं. You only pray, तुम्ही फक्त प्रार्थना करा, but you don't come to our house. पण तुम्ही आमच्या घरी येऊ You नका. know, the reason because they don't want you to come to the house. कारण असं की त्यांना त्यांची इच्छा नाही की तुम्ही त्यांच्या घरी यावं. They say you pray. ते म्हणतात तुम्ही प्रार्थना करा. But there are some पण काही वेळा काही असं असतात who are like this centurion. की काही वेळा हे शताधिपती सारखे असतात He is a man of की authority. तो एक ताबेदार अधिकाराचा व्यक्ती होता, Power recognizes power. की जे सामर्थ्याला ओळखतं. Only power can recognize his power. फक्त ते त्या सामर्थ्याला ओळखू शकतं. Even Jesus said to disciples, म्हणून तेव्हा येशू त्या शिष्यांना म्हणाला, I haven't found such a faith even in Israel. मला असा कुठलाही विश्वास संपूर्ण इस्रायलमध्ये आढळून आला नाही. Disciples were with Jesus for 3.5 years. ते शिष्य येशू ख्रिस्ताबरोबर 3.5 वर्ष होते. But still, पण तरी पण Jesus said, I haven't found this kind of faith. पण येशू म्हणतो की मला असा विश्वास आढळून आला नाही. But this man पण हा जो who मनुष्य has not been with की me, जो माझ्या बरोबर नव्हता, but I can see the faith in him. की मी त्याच्यामध्ये तो विश्वास पाहू शकतो. Power recognizes power. त्या सामर्थ्याला ओळखू This शकतो. man with authority. की ह्या मनुष्याकडे ती सामर्थ्य This होतं, man is power. की हा जो मनुष्य तो सामर्थ्य होता, Recognizing the power of Jesus. की येशू ख्रिस्त तो सामर्थ्य ओळखत होता. This power recognizes power. हे सामर्थ्याला ओळखू शकतं, Others will not recognize. बाकीचे ते ओळखू शकणार नाहीत. When Elijah said जेव्हा एलिया म्हणाला to Elisha, give अलिशा up everything and follow me. की सगळ्या गोष्टी दे आणि माझ्या मागे चाल, Elisha left everything एलिशाने सगळ्या गोष्टी सोडल्या and he followed आणि तो मागे चालला, because power recognizes power. कारण त्या सामर्थ्याने ते सामर्थ्य ओळखलं Now होतं. here this man, आणि आता इथे हा मनुष्य he has power. त्याच्याकडे ते सामर्थ्य He होतं, knows people under him how they work की त्याला माहिती की त्या सामर्थ्याखाली किंवा अधिकाराखाली लोक कसे वागतात, and knows the power of the word आणि त्याला माहित होतं की त्या शब्दांचं ते सामर्थ्य काय आहे, because he's a man of authority. कारण तो एक अधिकाराचा मनुष्य होता. Man of authority knows the power of the word. की अधिकार मनुष्य असतो त्याला माहिती की त्या शब्दांचं सामर्थ्य काय He आहे. knew when he speak the word,
people has to obey. त्याला माहिती आहे की जेव्हा तो एखादा शब्द बोलतो तेव्हा लोकांना ती आज्ञा पाळणं गरजेचं Because आहे, he had that authority. कारण त्याच्याकडे तो अधिकार आहे. And he knows आणि कारण त्याला his माहिती आहे authority is limited before Jesus. की येशू ख्रिस्त समोर त्याचा जो अधिकार आहे तो मर्यादित आहे, His servant is dying. की त्याचा जो साखर आहे तो मरत Now आहे, his authority is not working there. की त्याचं ते सामर्थ्य त्याच्या समोर चालत नाही. He could tell doctors to come there. तो तिथं त्या वैद्यांना किंवा डॉक्टरांना सांगू शकत होता He could येण्यासाठी. tell the Ved to come there. तो त्या वैद्यांना सांगू शकत होता तिथे He येण्यासाठी, could tell people. तो लोकांना सांगू शकत होता. But he could not command the sickness to go. पण तो त्या आजाराला अधिकाराने सांगू शकत नव्हता जाण्यासाठी. He had no power to give healing to his servant. पण त्याच्याकडे तो अधिकार नव्हता की तो त्याच्या चाकराला बरं करू He शकेल. recognized the power in Jesus. त्यांनी पाहिलं की येशू ख्रिस्तामध्ये ते सामर्थ्य He आहे. recognized even the demons obey him. त्याला जाणीव झाली की खरंच ते शैतान सुद्धा येशू ख्रिस्ताचं ऐकतात. He recognized the power. त्याला जाणून आलं ते सामर्थ्य, And with that power, आणि त्या सामर्थ्याद्वारे with that authority, की त्या अधिकाराने he is telling Jesus, ती येशू ख्रिस्ताला म्हणाला, you speak the word. तू फक्त शब्द बोल, Let the word comes out of your mouth फक्त शब्द तुझ्या मुखातून बाहेर येऊ देत and my servant will be healed. आणि माझा चाकर तिथे बरा होईल. Let the word comes out of your mouth फक्त शब्द तुमच्या मुखातनं बाहेर पडू दे and it has to happen. आणि त्या गोष्टी घडल्याच पाहिजे. Let the word comes out of your mouth फक्त ते शब्द तुमच्या मुखातून बाहेर येऊ and it द्या has to come to pass. आणि ते निश्चितच तसं घडलं पाहिजे. Here Israel had whole word that Jesus was speaking. की येशू इथं इस्रायल लोकांना सगळ्या गोष्टी होत्या जसं येशू बोलत होता, But yet nothing was पण happening in तरी their पण life. काही घडत नव्हतं त्यांच्या But जीवनामध्ये. this centurion man was saying, पण हा शताधिपती मनुष्य म्हणाला let the one word comes out की of your फक्त mouth तुमच्या मुखातनं एक शब्द बाहेर येऊ and द्या I will believe in that आणि word. मी त्या शब्दावरती विश्वास And ठेवी with that word of your आणि authority, त्या अधिकाराच्या त्या शब्दामुळे I believe the power will move की मला माझी आशा आहे की माझी ती जे सामर्थ्य आहे ते नक्की कार्य करेल and my servant will be healed. आणि माझा जो चाकर आहे तो बरा होईल. Wow, what a power of authority. किती ते सामर्थ्य अधिकाराचं, What a faith in authority. किती तो विश्वास त्या अधिकारामध्ये. Man of authority knows the word. जो मनुष्य आहे त्याला त्या शब्दांची जाणीव आहे That when it's happened, it has to happen. की जेव्हा ती गोष्ट घडायची तेव्हा ती गोष्ट घडलीच When he पाहिजे. speaks, it has to happen. जेव्हा तो बोलतो तेव्हा ती गोष्ट घडलीच Because he पाहिजे, knows the authority. कारण त्याला त्याचा अधिकार माहित आहे. There's one thing to have power and second thing to have authority. पहिली एक गोष्ट आहे की सामर्थ्य असणं आणि दुसरी गोष्ट आहे अधिकार You असणं. know, if somebody's car, तुम्हाला माहिती आहे, जर कोणाची कार असेल, if somebody can push with the power, जर कोणी सामर्थ्याने ते ढकलत असेल गाडी, with the strength, you can push the car की संपूर्ण ताकदीने आपण ती गाडी ढकलत असू from here to there. या जागेवर त्या जागेवर, You call that power. आपण त्याला सामर्थ्य म्हणतो. But a big truck is coming पण जर मोठा एक ट्रक येत आहे and one police, आणि एक पोलीस, maybe skinny, जरी तो असा लुकडा सुकडा असेल, but if he shows the finger पण जर त्यांनी तो बोट दाखवलं with his authority, त्याच्या त्या अधिकाराने, the truck has to stop. त्या ट्रकला थांबणं गरजेचं आहे. That is called authority. त्यालाच तो अधिकार म्हणतात And this is called power. आणि त्याला ते सामर्थ्य म्हणतात. You know, he had authority. त्याच्याकडे ते सामर्थ्य, He is talking about authority. त्याच्याकडे ते अधिकार आहे, तो त्या अधिकाराबद्दल बोलतो. With your authority, the power works. त्या अधिकारामुळे तुमचं ते सामर्थ्य कार्य And करतं. he's telling Jesus, आणि म्हणून तो येशूला म्हणतो, you speak the word. फक्त तुम्ही शब्द बोला. Friend, Jesus did 3.5 year ministry. मित्रांनो, येशू ख्रिस्ताने 3.5 वर्ष त्याची सेवा केली. Whole his life, संपूर्ण त्याचं जीवन he did the ministry त्याने त्याची सेवा केली by the word, त्याच्या शब्दाद्वारे, by his tongue. त्याच्या त्या जिभेद्वारे, He didn't go working with his hand. की ते हाताद्वारे त्यांनी कार्य केलं नाही. He spoke the word त्यांनी फक्त ते शब्द बोलले and it came to pass. आणि ते तसे घडलं. When sick came, जेव्हा आजारी आले he spoke the word. त्यांनी फक्त ते शब्दाचे उच्चार केला. When the storm came, जेव्हा वादळ आलं he spoke the word and calmed the storm. त्यांनी ते वादळाला शांत केलं फक्त त्या शब्दांद्वारे. 5,000 people, he fed them with speaking the word. 5,000 लोकांना त्यांनी त्याच्या शब्दाद्वारे जेवायला घातलं. He multiplied the bread by speaking the word. त्यांनी त्या भाकरीचं बहुगुणित केलं फक्त शब्द बोलून. He spoke the word and grave opened and Lazarus came out. त्यांनी फक्त शब्द बोलला आणि ती जी लाजरची जी कबर होती ती उघडली आणि लाजर बाहेर आला. His word has power. त्याच्या शब्दांमध्ये अधिकार. We can see Jesus only spoke the word. आपण पाहतो की येशू ख्रिस्ताने फक्त ते शब्द बोलले. Can you imagine Jesus standing before the grave of Lazarus? तुम्ही विचार करू शकता की येशू ख्रिस्त त्या लाजरच्या त्या कबरेसमोर उभा आहे And he said to Lazarus, आणि तो त्या लाजरसला म्हणाला, Lazarus, लाजर come out, बाहेर ये, come forth. बाहेर ये. Can you imagine thousands of
voice must have spoken to him. तुम्ही कल्पना करा की हजारो विचार त्याच्याशी बोलले असतील. What if Lazarus doesn't come out? काय जर लाजर बाहेर येऊ शकला नाही Whole तर? crowd is waiting and looking at you, संपूर्ण गर्दी, संपूर्ण लोक थांबलेत आणि ते तुमच्याकडे बघत आहेत and is silent, आणि सगळीकडे शांतता आहे and nothing is happening. आणि काहीच घडत नाहीये. Can you imagine thousands of thoughts? विचार करा की हजारो कल्पना, But Bible says पण शास्त्र म्हणतं Jesus prayed before Lazarus. येशू ख्रिस्तानी प्रार्थना केली. And said, Father, I thank you. You always listen to me. तो म्हणाला की पिता धन्यवाद, कायम तुम्ही माझं ऐकता Our म्हणून. God is a pray listening God. आपला देव प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. He answers pray. तो प्रार्थनेचं उत्तर देतो. Jesus did all ministry by the word. Nothing he did without word. कुठलीही गोष्ट त्याने शब्दाविना केली नाही. Everything he did with that word. प्रत्येक गोष्ट त्याने त्या शब्दाद्वारे केली. And the Bible आणि says शास्त्र म्हणतं every word that he spoke, प्रत्येक वचन जे तो बोलला it came to pass. ते सत्य घडलं. He said, heaven and earth will pass away, तो म्हणला आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, but my word will never pass पण माझे away. वचन कधी अपयशी ठरणार You नाही. can trust the word of Jesus. तुम्ही येशू ख्रिस्ताच्या वचनांवर विश्वास ठेवा. Today, the word of Jesus still works. आज येशू ख्रिस्ताचं वचन आज सुद्धा कार्य करतं. We can still trust Jesus. आज आपण येशूवरती विश्वास ठेवू We शकतो. can still say like Salome that you said Jesus. आज आपण त्या सलोमी सारखं म्हणू शकतो की येशू ख्रिस्त हो तू ते बोललायस, God said it. देवा तू ते बोललायस, And what God said, आणि जे देव बोलला it will surely comes to pass. निश्चितच ते घडणार आहे. What God says, निश्चित देव जे काय बोललाय it will surely come to pass. निश्चितच ते घडणार आहे. You know, when Abraham and Isaac were going on the mountain, तुम्हाला माहिती का अब्राम आणि इसाक जेव्हा त्या डोंगरावरती जात होते, when God said to Abraham to sacrifice Isaac, जेव्हा देवाने अब्रामाला सांगितलं की तू ते इसाकाचं अर्पण कर, and both of them were going, आणि जेव्हा दोघंही चालले होते, Isaac said, इसाक म्हणाला Father, पिता we have wood, आपल्याकडे लाकडं आहेत, we have fire. आपल्याकडे अग्नी आहे, Where is the पण sacrifice? अर्पण कुठे आहे? And Abraham said, आणि अब्राम म्हणाला God will provide. देव त्या गोष्टीचा पुरवठा करेल. You know, Abraham had faith in God. तुम्हाला माहिती का अब्रामाला देवावरती विश्वास होता. He said, God will तो provide. म्हणाला देव ते पुरवठा करेल. Today, seed of Abraham had question, आज जो अब्रामाचे जे बी आहे त्यांना एक प्रश्न आहे, but Abraham had answer. पण अब्रामाकडे त्याचं उत्तर आहे. Today, we are the children of Abraham. आज आपण अब्रामाचे लेकर आहोत Through Jesus येशू Christ, ख्रिस्ताद्वारे. the promise of Abraham is yea and amen to us. की देवाचं जे वचन आहे ते हो आणि आमेन आहे. What God said it will come to pass. देव जे काय बोलला ते निश्चितच घडेल. Let's believe in God निश्चित आपण देवावरती विश्वास and ठेवूया let's confess. आणि आज आपण कबुली You करूया. know, when you find in Old Testament, जेव्हा आपण पाहतो जुन्या करारामध्ये everything God created by word. प्रत्येक गोष्ट देव त्याच्या वचना बोलण्याद्वारे त्याने Nothing निर्माण was केलं. created without word. God spoke the word and it came to pass. देव ती गोष्ट बोलला आणि ती गोष्ट घडली. God spoke the word and it came to pass. देव ती गोष्टी बोलला आणि ती गोष्ट घडली. God said, let there be light. देव म्हणाला तिथं प्रकाश हो, And in darkness, the light came existing. आणि त्या अंधारमध्ये तो प्रकाश झाला. God spoke the word देव फक्त बोलला and everything came to आणि existence. तिथं त्या सगळ्या गोष्टीत अस्तित्व आलं. Whole world came to existence because God spoke the word. संपूर्ण जग अस्तित्वात आलं कारण देव बोलला. And God said it is finished. आणि देव जिथं म्हणला आता तिथं संपलं. And after we can see आणि आपण नंतर पाहतो that how Adam and Eve committed sin. की कसं आदम आणि हव्याने पाप केलं, They turned from God की ते देवापासून वळाले and they fell. आणि ते पडले And whole generation, आणि संपूर्ण त्यांची पिढी they turned away from God. ते देवापासून मागे वळली. Then Bible says, की जिथं शास्त्र म्हणतं then God used all the prophets आणि देवाने सगळ्या संदेश त्यांचा उपयोग केला to speak. की बोलण्यासाठी. After that we can see आणि त्यानंतर आपण पाहतो all the prophets says, सगळे संदेश ते म्हणतायत thus says the Lord. परमेश्वर हे म्हणतो. Jeremiah said, यर्मया म्हणतो, thus says the Lord. परमेश्वर असं म्हणतो. Moses said, मोशे म्हणाला, thus says the Lord. परमेश्वर असं म्हणतो. Every prophet says, प्रत्येक भविष्य संदेष्टा म्हणाला, thus says the देव Lord. असं म्हणतो. And everybody was showing finger, thus says the आणि Lord. प्रत्येक जण त्या देवाकडे बोट दाखवून म्हणत होते की देव असं म्हणतो. And suddenly in New Testament, आणि अचानक नवीन करारामध्ये now they see Jesus. आता ते पाहतात येशूला And now Jesus is saying, आणि आता येशू म्हणतो, verily, verily, I say unto you. खचित मी तुम्हाला सांगतो. Now no prophet. आता कुठलाही संदेष्टा नाही. Now God himself, आता देव तिथं स्वतः, Jesus himself, येशू ख्रिस्त स्वतः as the Son of God, देवाचा पुत्र म्हणून he said, verily, verily, I say unto तो म्हणतो you. खचित मी तुम्हाला सांगतो. And what he said, it happened. आणि जे गोष्ट तो बोलला ते घडलं. Now it's not God says, it's I say. आता ते देव बोलला नाही असं नाही, आता ते मी बोलतो. Now God is speaking on the earth. आता देव या पृथ्वीवरती बोलत आहे. He said, Lazarus, come तो forth. म्हणतो लाजरस बाहेर ये. Lazarus came out. लाजर बाहेर आला. He said, be healed. तो म्हणतो आरोग्य मिळू दे. He said, get up तो म्हणतो उठ and walk. आणि चालू लाग. Blind man
आणि जे आंधळा मनुष्य got the sight. की त्याला दृष्टी आली 38 years old, 38 वर्षाचा suffering, एक मनुष्य just got up होता. and walked तो उठून चालू लागला because power in the word. कारण त्या शब्दामध्ये ते सामर्थ्य He होतं made people believe in the power in the word. आणि त्यांनी ते शब्दांवरती विश्वास ठेवायला लावला. And now Jesus says आणि आता येशू म्हणतो that you speak. की तुम्ही बोला. Now same word, तेच ते वचन that power in my mouth, की माझ्यामध्ये माझ्या मुखामधलं जे सामर्थ्य the same word will have the same power in your की mouth. तेच शब्द आणि तोच सामर्थ्य तुमच्या मुखामध्ये सुद्धा असेल. Today Bible says, the Revelation 1st chapter तर बायबल म्हणतं, पवित्र शास्त्र म्हणतं प्रकटीकरणाच्या पहिल्या and अध्यायामध्ये 6th verse, आणि 6व्या that वचनामध्ये God has made us king and priest unto him. की देवाने आपल्याला राजा आणि याजक म्हणून बोलवले त्यासाठी As Jesus is King of kings. की येशू राजांचा राजा आहे. So through Christ, Bible says you and I became king. की ख्रिस्ताद्वारे तुम्ही आणि मी राजे झालो आहोत. We have been made king and priest. की आपल्याला राजा आणि याजक म्हणून बोलवण्यात आलं आहे. God makes us to decree देवाने आपल्याला ते घोषणा करायला बोलवलंय because we are king. कारण आपण राजे आहोत. If we are king, आणि जर आपण राजे आहोत then who is Jesus? मग कोण येशू कोण आहे? Jesus is King of kings. येशू राजांचा राजा He आहे. is our king. तो आपला राजा आहे And he's made us king. आणि त्यांनी आपल्याला राजा म्हणून And he बोलवलं wants us decree. आणि त्यांनी आपल्याला आदेश देण्यासाठी बोलवले. We are not king before Jesus. आपण येशू समोर राजा We नाही are आहोत king unto God for the world. आणि आपण देवासाठी राजे आहोत जगासाठी We संपूर्ण. have our own authority. आपल्याकडे आपला स्वतःचा अधिकार आहे And he's king of kings. आणि तो राजांचा राजा आहे. Bible says, शास्त्र म्हणतं when David was bringing the ark of the Lord, जेव्हा दावीद ते परमेश्वराचा कोष आणत होता he became king now. तो राजा झाला. आता God made him king. देवाने त्याला राजा केलं होतं. Everybody looked at him. सगळेजण त्याच्याकडे पाहत होते. Everybody knew what he's done. सगळ्यांना माहित होतं की त्यांनी काय केलं And he's become king. आणि तो राजा झाला. And while bringing the ark, आणि जेव्हा तो परमेश्वराचा कोष आणत होता everybody was looking at David. प्रत्येक जण त्या दाविदाकडे पाहत होतं That how great David की is. किती महान दावीद राजा How आहे, great is our की king. कसा आपला राजा महान आहे. Everybody was looking at David. प्रत्येक जण दावीद राजाकडे पाहत होता. But let me tell you, पण मला तुम्हाला एक सांगू द्या, it was insult to David पण हे त्या दाविदाला तो अपमानास्पद होतं that before God, की देवासमोर he would be की exalted. तो त्याचं नाव उंचवलं जात, He had his own की territory. त्याच्याकडे त्याची स्वतःची हद्द होती, He had his own authority. त्याच्याकडे स्वतःचा अधिकार होता. But he recognized he was a man of authority. पण त्याला माहित होतं की तो अधिकारी व्यक्ती He आहे. recognized त्याला माहित होतं my authority is given for these people. की ह्या लोकांसाठी मला अधिकार देण्यात आला आहे. But पण before God, देवासमोर my authority doesn't की work. माझा अधिकार चालणार नाही. And the Bible says म्हणून शास्त्र म्हणतं he removed the cloth, की त्याने त्याचे कपडे वस्त्र काढले, kingly cloth. की ते राजकीय जे कपडे होते He wore ephod त्याने तो एपोत घातला and he danced before the ark. आणि त्याने त्याच्या समोर नृत्य केलं And he showed the world, आणि त्याने जगाला दाखवून he दिलं showed everybody आणि त्याने प्रत्येकाला दाखवून that I दिलं am king, की मी राजा आहे, but he is king of kings. पण तो राजांचा राजा आहे. Let me tell you, my मला friend, तुम्हाला एक सांगू द्या our मित्रांनो, authority works under him. आपला जो अधिकार आहे तो त्याच्या खाली कार्य करतो. What he says, तो जे काय बोलतो let us believe that. निश्चितच त्याच्यावर आपण विश्वास ठेवला He has पाहिजे. given us the authority. त्याने आपल्याला तो अधिकार दिला He has आहे. given us the power. त्याने आपल्याला ते सामर्थ्य दिलं आहे. Never in your life कधीही तुमच्या जीवनामध्ये show your authority above your authority. तुमच्या अधिकाराच्या वरती तुमचा अधिकार कधीही दाखवू नका. God will not allow that. देव ते कधीही होऊ देणार नाही. Always show people this authority over you. की कारण तुम्ही त्या लोकांवरती तो अधिकार दाखवा. Never show you are greater than your authority. कुणालाही कधीही दाखवू नका की तुम्ही त्या अधिकाराच्या पेक्षा वरत आहात. But show that authority of God is more की important. निश्चितच दाखवून द्या की देवाचा अधिकार आहे तो खूप महत्वाचा आहे. I am a man की मी असा एक व्यक्ती who आहे learned to respect authority. की मी ते शिकलोय की त्या अधिकाराचा सन्मान The करायला. God has placed people above you. की देवाने तुमच्या वरती काही लोक ठेवलेले आहेत, Respect them. निश्चितच त्यांचा सन्मान करा. Don't try to show world की तुम्ही जगाला दाखवू नका that you are better than them. की तुम्ही त्यांच्यापेक्षा उत्तम आहात. Bible is proof. की पवित्र शास्त्र हे पुरावा आहे. Many try to show they are better in authority and they are destroyed. कित्येक लोकांनी त्या अधिकाराच्या वरती दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा नाश झाला. So come back to our point. आपल्या मुद्द्याकडे पुन्हा येऊयात. God's word की देवाचं जे वचन is same powerful की तेच ते सामर्थ्यवान आहे. that is in the mouth of God, जसं ते देवाच्या मुखामध्ये that is in your mouth. तसंच तुमच्या मुखामध्ये If सुद्धा. you take God's word, जर तुम्ही देवाचं वचन घेतलं everybody will obey. प्रत्येक जण तुमची आज्ञा पाळेल. King of king and Lord of lords. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू By the grace of God, परमेश्वराच्या कृपेने many people work under me. कित्येक लोक माझ्या हाताखाली काम करतात. But my word, पण माझा शब्द when they carry, जेव्हा ते घेऊन चालतात everybody
Everybody has to obey. प्रत्येकाला ते सन्मान करणं Because गरजेचं they आहे. knew this is the word of our pastor. कारण त्यांना माहिती आहे की आमच्या पाळक साहेबांचा हा शब्द आहे. If I send even one sweeper की जर मी आमच्या काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर मी बोललो with my word, माझ्या शब्दाद्वारे, no matter who that side, कुणी त्या साईडला असू दे, they have to obey because he's carried my word. त्यांना आज्ञा पाळणं गरजेचं आहे, कारण हे माझे शब्द घेऊन चालले. Man of authority knows the authority. की अधिकाराच्या व्यक्तीलाच फक्त तो अधिकार कळू The शकतो. person who doesn't have authority will not know what it ज्या is. व्यक्तीकडे अधिकार नसतो त्याला ती गोष्ट माहित नसती. My friend, let me tell you, माझ्या मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या the voice of God, की देवाचा जो when you carry देवाचं वचन जेव्हा आपण घेऊन the चालतो, promise of God, परमेश्वराचं अभिवचन, the word of God, परमेश्वराचं ते वचन when you carry, जेव्हा आपण घेऊन चालतो, no power can come against it. कुठलंही सामर्थ्य त्याच्या विरोधात येऊ शकत नाही. No principalities and power can come against कुठलीही it. अधिलोक शक्ती त्याच्या विरोधात कार्य करू शकत Today नाही. you decree, आज तुम्ही ती घोषणा करा. God has made you king. आज तुम्हाला देवाने राजा म्हणून बोलवलंय. God wants you to decree. देवाने तुम्हाला तो आदेश द्यायला He बोलवलंय. said to his disciple, त्याने त्याच्या शिष्यांना सांगितलं, whatsoever you speak, तुम्ही जे काय बोलाल have faith in God त्याच्या देवावरती विश्वास ठेवा that God will do की it. देव ती गोष्ट करेल. Decree today. आज फक्त आदेश प्रमाणे Decree करा. for this week. आदेश करा या I येणाऱ्या have learned to आठवड्यावर. decree in my life. आज मी शिकलो माझ्या जीवनामध्ये आदेश Don't देण्यासाठी. just pray and cry. फक्त तुम्ही प्रार्थना करून रडू नका. Don't say why it's not तुम्ही happening. फक्त म्हणू नका की का हे गोष्ट घडत नाही. Believe God say it is happened. विश्वास ठेवा की देव म्हणतो ही गोष्ट घडलेली आहे. God said it. देव तो बोलला And आहे it will आणि happen. निश्चितच ते घडणार. Heaven and earth will pass away. आकाश आणि पृथ्वी नष्ट But होतील, God's word will never पण pass. परमेश्वराचे वचन कधी अपयशी ठरणार नाही. When I learned this जेव्हा मी या गोष्टी शिकलो, as a young boy, एक तरुण मुलगा म्हणून I was staying in one of the area मी एका परिसरात राहत होतो and I used to be sleeping on the roadside. आणि मी रस्त्याच्या कडेला मी झोपत I होतो. love to sleep outside. मला आवडायचं बाहेर So I झोपायला. used to sleep on the roadside मी रस्त्याच्या कडेला मी झोपायचो and read my Bible. आणि माझं पवित्र शास्त्र वाचायचो. So when I was reading my Bible आणि एके दिवशी जेव्हा मी माझं पवित्र शास्त्र वाचत होतो in the roadside, त्या रस्त्याच्या कडेला, I came across this word मला अशा ह्या शब्द ह्या वचनाद्वारे मी आलो that whatever you say, की जे काय तुम्ही मागाल have faith in God. त्याच्या परमेश्वरावर विश्वास ठेवाल, God will do it. देव त्या गोष्टी निश्चितच करेल. And when I was reading this, आणि जेव्हा मी हे वाचत होतो, suddenly something happened. अचानक काही गोष्टी घडल्या In that area in next lane, आणि त्या परिसरात पलीकडच्या लेन मध्ये it was late night. की तिथं खूप उशीर झाला होता There रात्री. were some people. काही तिथं लोक होती, They brought some music system, DJ system, काही त्यांनी ती म्युझिक सिस्टम आणली होती, DJ, डीजे सिस्टम, and they were dancing आणि तिथं ते नाचू लागले and lot of noise. आणि खूप सारा आवाज येऊ लागला It was 1 o'clock in the आणि night. रात्रीचे 1 वाजला होता. Lot of noise. खूप सारा आवाज येऊ लागला So much of noise of that big sound system की मोठमोठे त्यांनी ते स्पीकर लावले होते, त्याच्यामुळे खूप आवाज येऊ लागला that I could not read. की मी वाचू शकलो नाही. I didn't know what to do. मला कळलं नाही की काय करायचं. I got so much disturbed. मी गोंधळून गेलो And the Holy Spirit says, आणि पवित्र आत्मा म्हणाला, command, you have the word. अधिकार दे, तू ते आज्ञा कर, तुझ्याकडे ते शब्द आहेत. I said, how can I do? मी म्हणालो मी हे कसं करू. He said, command, you have the word. ते फक्त म्हणाले की तू आज्ञा कर, तुझ्याकडे ते शब्द आहेत. And I said, आणि मी म्हणालो in the name of Jesus, येशू ख्रिस्ताच्या नावाने I command that music system to stop की मी आज्ञा करतो की त्या म्युझिक सिस्टमला ते थांबलं पाहिजे. disturbing me and whole lane. मला त्रास देणं आणि त्या संपूर्ण परिसराला त्रास देणं. I command in the name of मी Jesus. येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा करतो And started thanking. आणि मी धन्यवाद देऊ लागलो. And you know what happened? आणि तुम्हाला माहिती काय झालं, That music became more louder. आणि ते जे आवाज होता त्या म्युझिकचा तो अजून मोठा झाला And the thoughts started telling me, आणि माझे विचार मला सांगू लागले, it doesn't work. अरे काहीच कार्य झालं नाही. But I said, पण मी म्हणालो whom to believe? कुणावरती विश्वास ठेवू, God's word देवाच्या वचनांवर or situation? का त्या I परिस्थितीवर. said, I believe in God's word. मी म्हणालो नाही, मी देवाच्या वचनावर विश्वास I ठेवतो. thank God. मी देवाला धन्यवाद And दिला suddenly that music आणि stopped. अचानक ती जे आवाज होता तो थांबला And I saw them carrying. आणि मी पाहिलं ते घेऊन चालले होते And I said, what happened? आणि मी म्हणालो काय झालं. So they said, it blew up. आणि तो म्हणतो ते जळून गेलं And he said, not working आणि आता anymore. ते कार्य होत नाही त्याचं. And they took it away from आणि them. ते तिकडनं घेऊन गेले Within a minute, आणि काही मिनिट मध्ये I have seen, I have learned. मी पाहिलंय, मी शिकलो. You command from your mouth. तुम्ही तुमच्या God तोंडावर has made you king. की देवाने तुम्हाला राजा म्हणून You बोलवलंय. command from your mouth. तुम्ही ते आदेश द्या तुमच्या मुखाद्वारे And have faith in God आणि ते देवावरती विश्वास ठेवा that God will make that happen. आणि देव
देव निश्चितच त्या गोष्टी घडून आणेल. Whatever you command, ज्या गोष्टी तुम्ही त्या आज्ञा द्याल God will make this happen. देव त्या गोष्टी निश्चितच घडवून Do आणेल. not doubt, just believe. विश्वास ठेवा, त्याच्यावरती शंका धरू Just नका. start thanking God. फक्त देवाला धन्यवाद द्यायला लागा And God will do it. आणि देव निश्चितच ते घडून आणेल. Command from your mouth. आज आज्ञा करा तुमच्या मुखाने, Decree from your mouth. तुमच्या मुखाने आदेश द्या. I can give you hundreds of मी examples तुम्हाला 100 असे उदाहरणं देईन that how God has worked. की कसं देवाने कार्य केलं, How different की situation, वेगवेगळ्या how परिस्थितीमध्ये, different circumstances वेगवेगळ्या त्या समस्यांमध्ये that God has worked. की देवाने कार्य केलं आहे. When I command, जेव्हा मी आज्ञा करतो, when I speak the word, जेव्हा मी ते शब्द बोलतो, when I decree from my जेव्हा mouth, मी आदेश देतो माझ्या your मुखाद्वारे, body has to obey you. तुमच्या शरीराला तुमची आज्ञा मानणं गरजेचं आहे. Situation has to obey you. परिस्थितीला आज्ञा मानणं गरजेचं आहे. No matter what, नाही, काय हरकत नाही काही. decree today. आज तुम्ही आज्ञा करा I am a child of की मी God. देवाचा पुत्र आहे. He has made me a king. त्यांनी मला राजा He has म्हणून made me a बोलवलंय. king and priest unto God. त्यांनी मला याजक आणि राजा म्हणून बोलवलं आहे देवासाठी. Decree from your mouth. तुमच्या मुखाद्वारे आज्ञा द्या God has trusted की you. देवाने तुमच्यावर विश्वास He ठेवला. has given you the Holy Spirit. देवाने तुम्हाला तो पवित्र आत्मा Holy दिलाय. Spirit is waiting for the word to come out from your की mouth. पवित्र आत्मा थांबलाय की तुमच्या मुखाद्वारे तो शब्द बाहेर येण्यासाठी. Evil spirit also is waiting for the word to come out of your की mouth. दुष्ट आत्मा सुद्धा थांबलाय तुमच्या मुखाद्वारे ते शब्द बाहेर येण्यासाठी. God says, देव म्हणतो the power of the life and death, की ते I have put it in your tongue. की ते मरणाचं आणि जीवनाचं जे सामर्थ्य ते तुमच्या मी जिभेमध्ये दिलं आहे. You speak what you want. तुम्ही बोला फक्त तुम्हाला जे काय पाहिजे ते. Life or death. की जीवन का मरण, Don't speak wrong thing. चुकीच्या गोष्टी बोलू नका. Speak right thing. फक्त योग्य त्या गोष्टी बोला. One day one of my cousin came. एके दिवशी माझा एक चुलत भाऊ आला He told me आणि तो मला म्हणाला that you must come for the wedding of my की sister. माझ्या बहिणीच्या लग्नाला तुला येणं गरजेचं I आहे. said I cannot come. मी म्हणालो मी येऊ शकणार He नाही. told me you must come. तो म्हणाला तुम्हाला येणं गरजेचं आहे. If you don't come, जर तू आला नाहीस then you'll see my dead face. तर तू माझा मेलेला चेहरा पाहशील. I said don't speak such a way. मी म्हणालो तसं त्या गोष्टी तू बोलू नकोस. And then he went away. आणि तो निघून गेला. And it happened that I could not go for his sister's wedding. आणि असं घडलं की मी त्याच्या बहिणीच्या लग्नाला जाऊ शकलो नाही. And next day आणि दुसऱ्याच दिवशी that he died. की तो मरून गेला. He went under the truck तो त्या ट्रक खाली गेला in accident त्या ऍक्सिडेंट and मध्ये his face was smashed. आणि त्याचा संपूर्ण चेहरा असा I remember what he said, माझ्या लक्षात आलं तो जे काय म्हणाला that you'll see my dead face. की ते माझा मेलेला चेहरा तू पाहशील. My friend, माझ्या मित्रांनो, what you speak, it happens. ज्या गोष्टी तुम्ही बोलता त्या घडतात. Be careful. Don't speak those words अशाच गोष्टी तुम्ही बोलू नका that it will come to pass. की त्या गोष्टी घडून येतील. Speak the word की तुम्ही असं वचन बोला that you will have life and people will have की life. तुमच्याकडे जीवन येईल आणि लोकांना पण जे जीवन मिळेल. My friend, माझ्या मित्रांनो, your tongue is very important. तुमची जीभ खूप महत्वाची What आहे. you speak is very तुम्ही important. जे बोलता हे खूप महत्वाचं He आहे. said to तो Jesus, म्हणाला येशूला, centurion said to तो Jesus, शताधिपती फक्त म्हणाला your tongue has power. तुझ्या जिभेमध्ये सामर्थ्य आहे. You speak and there is be a healing. तू फक्त बोल आणि तिथं ते आरोग्याचं कार्य Today होईल. I want to tell you, आज मला तुम्हाला सांगायचं our आहे, tongue has power. आपल्या जिभेमध्ये सामर्थ्य आहे Speak life. की आज जीवन बोला. Don't say I will die. तुम्ही म्हणू नका की मी मरेन. Don't fear. की घाबरू नका. Overcome every प्रत्येक situation. गोष्टीवरती तुम्ही मात करून या. Don't speak fear. की कधीही तुम्ही भीती बोलू नका. Don't speak की depression. कधी निराशा बोलू नका. Don't speak की situation. ती परिस्थिती कधी तुम्ही बोलू नका. Speak God's word. परमेश्वराचं वचन बोला. Bible says शास्त्र म्हणतं when Israel came out of Egypt, जेव्हा इस्रायल लोक त्या मिस्र देशातनं बाहेर आले, they came to Kadesh Barnea. ते कादेश बाने या ठिकाणी आले They realized आणि तिथं त्यांना जाणीव झाली that they are facing giants. की तिथं त्या राक्षसांच्या विरोधात ते उभे आहेत. The 10 people की तिथं ते 10 लोक brought the evil report. की असे ते त्यांनी वाईट बातम्या आणली. But Joshua and Caleb, पण योशुआ आणि कालेब they brought right report. त्यांनी ते योग्य संदेश आणला. These 10 people spoke the confession, की ते 10 लोकांनी ते जी कबुली होती ती केली. but 2 people spoke the promise. पण 2 लोक होती ते बोलले की ते अभिवचन. Today, don't look to the confession, don't confess the situation, confess the promise of God. आज त्या परिस्थितीची कबुली करू नका, पण आज परमेश्वराच्या वचनाची कबुली करा. Confess God in this situation. आजच्या परिस्थितीमध्ये देवाचं वचन तुम्ही कबुली करा. I will not die. मी मरणार नाही. I will live and declare the glory of मी God. जगेल आणि देवाचा गौरव बोलेन. Declare, परमेश्वराचा गौरव by गाईन. stripes I am की healed. परमेश्वराला बसलेल्या फटक्याने मला I am आरोग्य the head, मिळाले. not the tail. मी मस्तक आहे पण पुच्छ I नाही. am the chosen one, not the frozen मी one. निवडलेला आहे.
I am blessed. मी आशीर्वादित My आहे. going out is blessed and coming in is blessed. माझं बाहेर जाणं आशीर्वादित आहे, माझं आत येणं आशीर्वादित My आहे. kitchen is blessed. माझं जे स्वयंपाकघर आहे ते My आशीर्वादित family is आहे. blessed. माझं परिवार आशीर्वादित My ministry is आहे. blessed. माझी सेवकाई आशीर्वादित आहे. Church is blessed. माझं मंडळी आशीर्वादित आहे. This is belong to हे Jesus. सगळं येशू ख्रिस्ताचं आहे. Confess it today. आज तुम्ही कबुली करा. Have a right kind of आज confession. योग्य तऱ्हेचं कबुली असू God द्या. has made us king. देवाने आपल्याला राजा म्हणून बोलवलं आहे. Decree. आज तुम्ही आदेश I करा shall overcome. की मी या सगळ्या गोष्टीवरती मात करी. This week shall be the की blessing. हा येणारा आठवडा आशीर्वाद असेल. This week is the showers of की blessing. आज येणाऱ्या आठवड्यावरती माझ्यावरती आशीर्वाद येईल. Decree God's word. देवाचा वचनाचा आज्ञा करा. Satan has to humble and listen to you. त्या शैतानाला नम्र होणे आणि तुमचं ऐकणं गरजेचं आहे. You know, I like Billy Graham. तुम्हाला माहिती का मला बिलीग्राम आवडायचे. Billy Graham, in one of the messages, he said, बिलीग्राम एका त्यांच्या संदेशामध्ये म्हणाले poor Satan. की तो विचारा शैतान, Poor Satan. विचारा शैतान. You know why? तुम्हाला माहिती का? Because he obeys what you say. कारण तो आज्ञा मानतो जे काही तुम्ही बोलता त्याची. You say sit there, he'll sit there. तो म्हणतो तुम्ही जर त्याला म्हणला इथे बसतो तो तिथे बसतो. Just because we do not know the authority, फक्त आपल्याला आपलं सामर्थ्य माहित नाहीये. we do not know our power, आपल्याला जे आपला अधिकार आहे तो आपल्याला माहित नाही. we fear Satan आपण त्या शैतानाला घाबरतो and we miss आणि आपण सगळ्या गोष्टी गमावतो. so much of blessing. सगळ्या ते आशीर्वाद. You know, in a house there is one cat. तुम्हाला माहिती का माझ्या घरामध्ये एक मांजर आहे. My daughter has one lovely cat. माझ्या मुलीकडे एक मांजर आहे. Nice cat. खूप चांगली आहे ती. But that cat, she feeds him with some kind of food. की काही त्या अन्नानं ती तिला खायला घालते. She is nice and plumpy. ती खूप अशी हेल्दी आहे. And she feeds him some kind of food. ती त्याला काहीतरी कुठल्या तरी पदार्थ त्याला खायला घालते. But you know what? तुम्हाला माहिती का काय? I feel so sad मला खूप वाईट वाटतं. because that cat doesn't eat mutton, chicken. That cat doesn't drink milk. I try to give some time, but she just smell and goes back. And my wife said she is not used to. ती मांजर आहे ती दूध पित नाही, मटण खात नाही, चिकन खात नाही आणि जेव्हा मी तिला द्यायचा प्रयत्न करतो तेव्हा ती माझ्यासमोर निघून जाते आणि सिस्टर एस्टर म्हणतात की त्या गोष्टीची तिला सवय नाहीये. My daughter brings some kind of cat food and gives them. माझी मुलगी ते मांजराचं जे खाद्य आहे ते आणते आणि तिला घेत And देते that cat is that only. आणि ते फक्त जी मांजर आहे ती त्याच गोष्टी And खाते. I said that cat doesn't know. आणि आम्ही म्हणालो त्या मांजरेला माहित नाहीये She smells that mutton, की ते मटणचा फक्त ती वास घेते. but she doesn't know तिला माहित नाहीये that this is wonderful food for that की cat. हे एक उत्तम अन्न आहे त्या मांजरासाठी. Exact the way. त्याच रीतीने Many Christians do not know कित्येक ख्रिस्ती लोकांना माहित नाहीये that God has chosen you की देवाने तुम्हाला निवडलेलं आहे to rule over situation, की त्या परिस्थितीवरती तुम्ही राज्य करण्यासाठी, to rule over की situation. त्या समस्यांवरती तुम्ही राज्य करण्यासाठी. We are in the battle. आज आपण त्या युद्धामध्ये आहोत. Let's decree. आज आपण आदेश देऊयात It works. की ते कार्य I होतं. have seen it works. मी पाहिलंय की त्याचं कार्य I होतं. used to fear casting out मला demons. भीती वाटायची की ते शैतानाला बाहेर काढायचं. One day in Ahmednagar, एका दिवशी नगरमध्ये I went to one of the home मी एका घरामध्ये गेलो. and I saw a woman मी एक स्त्री पाहिली possessed for many की years. कित्येक वर्ष तिला पछाडलेलं My, होतं. she was frightening. की ती खूप भीतीदायक अशी होती. Open her hair and the tongue was out. की तिचे केस तिने मोकळे सोडले होते, जीभ तिची बाहेर असायची. And they pushed me into one of the room and they locked it and they say you cast her out. आणि मला त्यांनी त्या रूम मध्ये ढकललं आणि ते म्हणले ते भूत तू बाहेर काढ. And I was scared. आणि मी घाबरलो होतो. I never saw something like that. मी असं कधी पाहिलं नव्हतं ह्या सगळ्या And गोष्टी. I feared. आणि मला भीती वाटली. And I looked at the woman. आणि मी त्या स्त्रीकडे पाहिलं She was coming running. की ती अशी धावून येत And होती. suddenly I remember आणि मला अचानक आठवलं the power of authority, की ते सामर्थ्य आहे त्या अधिकाऱ्याचं, the word of की authority. ते सामर्थ्य ते वचनाचं. And I said, आणि मी म्हणालो in the name of Jesus, येशू ख्रिस्ताच्या नावाने I command you to live. मी आज्ञा करतो सोडून जा. I just said that. मी फक्त एवढंच And म्हणालो I began to pray in tongues. आणि मी अन्य भाषेत प्रार्थना करू लागलो. Not for her, for me. पण तिच्यासाठी नाही पण माझ्यासाठी. Because I was really scared. कारण मी खरंच घाबरलेलो होतो. As a young boy, एक तरुण मुलगा म्हणून newly in the ministry. की तेव्हा नवीन होतो मी सेवकाईमध्ये. But I closed my eyes जेव्हा मी माझे डोळे बंद केले because it was very frightening. कारण ती खूप भीतीदायक अशी होती. And I wonder. आणि मला वाटलं, Then I opened my eyes मी माझे डोळे उघडले to see what happened. की काय घडले ते I पाहण्यासाठी. saw she was falling down. मी पाहिलं ती खाली पडली होती. Both the hands were like this. दोन्ही हात जोडले होते त्यांनी. She got up, ती उभे राहिली. she tied her hair, तिने तिचे ते केस बांधले and she said, I'm completely आणि delivered. ती म्हणली मला पूर्णपणे मला सुटका You मिळाली know, आहे. I myself could not believe the
authority in the word, मी the माझ्यावरती- power of the word. मी माझ्यावरतीच विश्वास ठेवू न शकलो की त्या शब्दांमध्ये किती अधिकार आहे. But that was the day पण तोच तो दिवस होता that I casted out thousands of spirits. की मी हजारो त्या आत्म्यांना बाहेर घालवलं And I saw आणि मी पाहिलं that God has put that word into your mouth. की देवाने ते वचन तुमच्या मुखामध्ये दिलं आहे म्हणून. God's word देवाचं वचन in your mouth तुमच्या मुखामध्ये is same powerful तेच सामर्थ्यवान आहे that is in God's mouth. ते जे देवाच्या मुखात आहे. Today आज you can confess it. तुम्ही आज कबुली करा त्या गोष्टीची. Decree today. आज तुम्ही आदेश द्या. I want you to decree. आज मला तुम्हाला तो आदेश द्यायला पाहिजे. Decree in the presence of आज God. परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये फरमान किंवा आदेश द्या. Holy Spirit is waiting. पवित्र आत्मा थांबला आहे. Many die believing situation. कित्येक लोक मेली की त्या परिस्थितीवर विश्वास ठेवून. Many died believing in such situation. कित्येक लोक मेली त्या समस्यांवर विश्वास ठेवून Circumstances. की त्या परिस्थितीवरती Decree fear. की त्यांनी तो भीती त्यांनी कबुली केली. They confess fear. त्यांनी ते भीतीची कबुली We केली confess की situation. त्यांनी त्या परिस्थितीची कबुली केली. Today rebuke that आज त्या गोष्टीला नाकारा and decree आणि आज आज्ञा करा that I am a child of की God. मी आज देवाचा chosen पुत्र one of God. आहे. मी देवाने मला निवडला Out आहे. of 700 million people, I am chosen. 700 कोटी लोकांमधनं देवाने मला निवडला आहे. I am different. मी वेगळा आहे. I am God's called person. मला देवाकडनं पाचारण झालेलं I am आहे. not frozen, I am chosen. मी आखडलेलं नाही पण मी निवडलेलो I आहे. am not hired word, I am called one. मला बोलवलेलं नाही पण मला निवडलेलं आहे. Again I say I am not hired one, I am called one. मला भाड्याने घेतलेलं नाही पण मला बोलवलेलं आहे. And God has called me. आणि देवाने मला पाचारण केले And God is more than enough. आणि देव पुरेसा आहे. Hallelujah. हालेलुया. I want to tell you today, आज मला तुम्हाला सांगायचंय book of Revelation 1:6 says, प्रकटीकरणाचं पहिला अध्याय आणि 6वं वचन म्हणतं you are king and priest unto the Lord. तुम्ही राजे आणि याजक आहात देवासाठी. There is a power in your mouth. तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे. There is a word in your tongue. तुमच्या मुखामध्ये ते वचन आहे. You speak the word तुम्ही ते वचन बोला and power from your tongue. आणि तुमच्या त्या जिभेच्या सामर्थ्याद्वारे And you will do the miracle. आणि निश्चितच तुम्ही ते चमत्कार करा. Start confessing. आज तुम्ही कबुली करायला सुरुवात करा. Start believing. आज तुम्ही विश्वास करायला सुरुवात करा. Decree आज तुम्ही ते आदेश द्या and declare. आणि आज तुम्ही घोषणा करा. And I am sure आणि मला निश्चित खात्री these आहे days will pass by की हे जे दिवस आहेत ते निघून जातील and you'll overcome decreeing God. आणि तुम्ही त्या परिस्थितीवर मात कराल देवाचं वचन घेऊन. Decree आज तुम्ही आज्ञा करा God's word देवाचं वचनाची and God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित करेल. And one thing you do, आणि एक गोष्ट तुम्ही करा, have faith in God देवावरती विश्वास ठेवा that God will do it. की देव त्या गोष्टी करू शकेल. God will make that happen. की देव त्या गोष्टी करू शकेल. He said, you speak and I will do. तो म्हणाला तुम्ही फक्त बोला आणि मी त्या गोष्टी करीन. And he is faithful. आणि तो विश्वासू आहे. In the heaven there is one song going on. आणि त्या स्वर्गामध्ये एकच गीत चाललंय, Worthy is the Lamb. योग्य आहे तो कोकरा. Worthy is the Lamb. योग्य आहे तो कोकरा. And I want to tell you आणि आज today, मला तुम्हाला सांगायचंय join that song की त्या गीताला तुम्ही सुद्धा एकत्र व्हा and decree आणि तुम्ही ते आज्ञा करा that worthy is a lamb to fulfill what you are decreeing. आणि आज्ञा करा की देव योग्य त्याचा आहे. तुम्ही जे काय आदेश द्याल त्यासाठी God is able. देव पुरेसा आहे. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. My friend, माझ्या मित्रांनो, let me tell you, आज मला तुम्हाला एक गोष्ट सांगू don't द्या get discouraged. की तुम्ही निराशा होऊ No नका. matter what up and down situation, तुम्ही निराश होऊ नका कुठल्याही वरच्या खालच्या परिस्थितीमध्ये. don't look at situation. तुम्ही त्या परिस्थितीकडे पाहू नका. Confess God. आज परमेश्वराचं वचनाची कबुली करा. Declare God. देवाच्या वचनाचं घोषणा करा. You know, I know many years ago, काही वर्षापूर्वी I was reading Brother Kenneth Hagin, one of the book. मी बंधू केनेथ हेगन यांचं एक पुस्तक वाचत होतो In that book, आणि त्या पुस्तकामध्ये one woman was there. एक स्त्री तिथं होती. Her daughter, तिथं तिची मुलगी she ran out of the house की ती त्या घरातनं पळून गेली with one man. एका मनुष्याबरोबर. And she came to Kenneth Hagin आणि ती केनेथ हेगन कडे आले and she began to cry. आणि ती रडू लागली And she said, आणि ती म्हणाली my daughter has run away. माझी मुलगी पळून गेली I आहे. am praying and praying, मी प्रार्थना करत आहे but nothing is पण happening. काहीच घडत नाही. So Brother Kenneth Hagin told her, केनेथ हेगन म्हणाले तिला, when you pray, जेव्हा तुम्ही प्रार्थना करता do you believe तुम्ही ते विश्वास ठेवता का that God has answered your की prayer? देवाने तुमच्या प्रार्थनेचं उत्तर दिले म्हणून? She said, ती म्हणाली, yeah, God will. ती म्हणाली हो देव करू शकेल. He said, how do you see? ते म्हणून तुम्ही कसं पाहता? And she said, आणि ती म्हणाली I see her, मी तिला पाहते that she is,
destroying her life. की ती तिच्या जीवनाचा नाश करत आहे. Kenneth Hagin said, केनेथ हेगन म्हणाले, now let's believe, आता आपण विश्वास ठेवूया, hold my hand, माझा हात धर, pray आपण प्रार्थना करू with the agreement, आणि एका सहमती म्हणून and let believe आणि आपण विश्वास धरू that God has answered your की prayer. देवाने तुझ्या प्रार्थनेचं उत्तर दिले. And from today, आणि आजपासून you will see तू पाहशील that what you want, God will make that happen. की तुला जी काही गोष्ट पाहिजे ती गोष्ट ते परमेश्वर करेल. She said, ती म्हणाली I want my daughter to be clean, की मला पाहिजे की माझी मुलगी शुद्ध झाली पाहिजे forgiven, आणि ती क्षमा मिळालं पाहिजे saved आणि तिचं तारण झालं पाहिजे in the church. की त्या मंडळीमध्ये असली He said, पाहिजे that is all will of God for your daughter. की त्या सगळ्या गोष्टी परमेश्वराची हेतू आहे, इच्छा आहे तुझ्या मुलीसाठी. So let's believe and confess. आज आपण फक्त विश्वास ठेवू आणि कबुली करू. They prayed, त्यांनी ते प्रार्थना केली, they believed, त्यांनी विश्वास ठेवला and they confessed. आणि त्यांनी कबुली केली. He said, go now. तो म्हणाला तुम्ही जा आता. Every day, प्रत्येक दिवशी don't look at your daughter, तुम्ही त्या मुलीकडे पाहू don't look नको, at situation, त्या परिस्थितीकडे पाहू नको, just keep on confessing फक्त ते कबुली करत राहा that God has heard my की prayer. देवाने माझ्या प्रार्थनेचं उत्तर माझी प्रार्थना ऐकली आहे. When she went home जेव्हा ती घरी गेली that week, त्या आठवड्यामध्ये she started looking at her daughter in her mind, visualizing and praying. की ती त्याच्या मनामध्ये तिच्या मुलीकडे पाहू लागली आणि तसं ती कल्पना करून ती प्रार्थना करू लागली. And when she started praying, आणि जेव्हा ती प्रार्थना करू लागली she heard the news. तिने ती बातमी ऐकली. Her daughter became very worse. तिच्या मुलीची परिस्थिती अजून बिघडली. She started moving with two and three guys at a time. ती 2 आणि 3 पुरुषांबरोबर फिरू लागली होती And she was in a cabaret dancer. आणि ती त्या अशा कॅबरा डान्स मध्ये होती. And you know, her mother heart was broken. आणि त्याच्या आईचं तर हृदय ते तुटलं. But she said, पण ती म्हणाली, I'm not going to confess the situation, I'm going to confess God's promise. मी ती परिस्थितीची कबुली करणार नाही, पण मी देवाच्या वचनाची कबुली करणार. And she started thanking God. आणि ती देवाला धन्यवाद देऊ She said, लागली. I refuse to believe what Satan is doing, I believe what God is doing. मी नाकारते जो सैतान मला सांगतोय, पण मी विश्वास ठेवते जे परमेश्वराचं वचन सांगत आहे. And she started thanking God. आणि ती देवाला धन्यवाद देऊ लागली. And one night while she was sleeping, आणि एका रात्री जेव्हा ती झोपली होती, you know, her daughter was in cabaret dance, तुम्हाला माहिती तिची जी मुलगी होती ती कॅबरा डान्सर म्हणून होती, sitting on that chair, की ती त्या खुर्चीवर बसून looking at all the people, सगळ्या लोकांकडे पाहत, the alcohol in the hand. की हातामध्ये ते दारू ठेवून Three guys were holding her. दोन तीन पुरुष होते तिच्या आजूबाजूला. And suddenly something happened. आणि अचानक काहीतरी घडलं As prodigal son came in the conscious, की जसं त्या उधाळता पुत्राला समजून आलं, her eyes opened. ती त्याचे डोळे उघडले, She began to feel sick for herself. की तिला त्या स्वतःसाठी नको असं वाटू लागलं. She began to feel sick for तिला herself. त्या स्वतःसाठी असं नको वाटू She लागलं. said, what has happened to me? ती म्हणू लागली की काय घडलंय, काय What has झालंय happened to मला, my life? माझ्या जीवनाला काय घडलं आहे. Three man तीन मनुष्य and in alcohol. आणि त्या दारूमध्ये She refused to accept situation. तिने त्या परिस्थितीला नाकारलं. She got up. आणि ती उठली, She began to run. ती धावू लागली. She said, I'll go and commit suicide. ती म्हणू लागली की मी जाऊन मी आत्महत्या करीन, I don't want to live this life. मला ही जीवन जगायचं नाहीये. As the prodigal son came into conscious, की जेव्हा तो उधळता पुत्र शुद्धीमध्ये आला, she came into conscious. तसं ती शुद्धीमध्ये आली. And she said, आणि ती म्हणाली she went running to mother's house. की ती त्या आईच्या घरी धावत गेली And she knocked the door. आणि तिने तो दरवाजा वाजवला And mother opened the door. आणि आईने ते दार उघडलं And she told her mother, आणि तिने त्याच्या आईला सांगितलं, are you willing to forgive me and accept me? तू मला क्षमा करशील का आणि तू मला स्वीकारशील का, Otherwise, I'm going to commit suicide. नाहीतर मी आत्महत्या करणार आहे. I'm become worse. कारण मी खूप माझी अवस्था You बिकट can't even झाली आहे. imagine what situation I am तू in. कल्पना सुद्धा करू शकणार नाही मी की कुठल्या अवस्थेत आहे. The mother opened her arms. त्याच्या आईने तिचे बाहू उघडले, She said, when God has forgiven you, who am I to come against की you? जेव्हा देवाने तुला क्षमा केली तर मी कोण आहे तुझ्या विरोधात येण्यासाठी. God accept you and I accept you. देवाने तुला स्वीकारले आणि मी पण तुला She स्वीकारले. hugged her mother. तिने त्या आईला आलिंगन She घातलं cried and आणि cried. ती रडली आणि रडली. And you know, repentance has to be there. तुम्हाला माहिती का पश्चाताप असणं गरजेचं आहे. Bible says repentance brings forth fruit. की पश्चाताप फळद्रूप होतं. Some people repentance never had fruit. काही लोकांचं ते पश्चाताप कधीही ते But फळद्रूप this झालं girl नाही. started crying. पण ही जी मुलगी होती ती रडू लागली And she said, Mama, आणि ती म्हणाली, आई what can I do? काय करू शकते She मी? said, God has forgiven की you. देवाने तुला क्षमा केला आहे. She confessed Jesus. तिने येशू ख्रिस्ताची कबुली She केली, got saved. तिचं तारण झालं, She got baptized. तिचा बाप्तिस्मा झाला And she's in the church. आणि आज ती मंडळीमध्ये आहे. She's in the choir. आज ती त्या क्वायर मध्ये आहे And she is a powerful woman of God. आणि ती एक सामर्थ्यशाली स्त्री आहे परमेश्वर.
Hallelujah. Hallelujah. But if that woman wouldn't have confessed it, पण जर त्या स्त्रीने जर ती कबुली केली नसती, her mother wouldn't have confessed जर it, तिच्या आईने त्याची कबुली केली नसती, they would have lost. तर ते गमवून बसले असते. Today I want to tell you, आज मला तुम्हाला सांगायचंय, confess it. आज कबुली करा. I confess for my brother. मी माझ्या भावांसाठी कबुली केली. 18 years 18 वर्ष I prayed and believed मी प्रार्थना केली आणि विश्वास ठेवला and confessed आणि कबुली that केली believe and you and your household will be saved. की विश्वास ठेवा, आपण विश्वास ठेवा, तुझं आणि तुझ्या संपूर्ण घराण्याचं तारण I होईल. began to confess for my family आणि मी माझ्या members. संपूर्ण परिवारासाठी कबुली केली. 18 years 18 वर्ष all my family members got saved. माझ्या संपूर्ण कुटुंबाचं तारण झालं. I confess in every मी situation. प्रत्येक समस्यामध्ये किंवा परिस्थितीमध्ये मी कबुली करतो More than 40 people. की 40 पेक्षा जास्त लोक All are saved and in the ministry. सगळ्यांचं तारण झालं आणि सगळे सेवक आहेत. And today, आणि आज after 18 years, 18 वर्षानंतर my oldest brother was remaining. माझा फक्त माझा एक बंधू राहिला होता. And one day, आणि एके दिवशी one of the person came to me. एक व्यक्ती माझ्याकडे आला He told me, आणि तो म्हणाला I told him, my oldest brother, I am praying and believing that God will deliver की him देवाने त्याला सुटका and द्यावी he'll be saved. आणि त्याचं तारण I होईल. am seeing him. मी त्याला पाहत आहे He's saved, he's in the की church. तो त्याचं तारण झालं आणि तो मंडळीमध्ये And I am आहे praying for आणि him. मी त्याच्यासाठी प्रार्थना करत आहे. One day, one boy came. एके दिवशी एक मुलगा आला आणि मला He म्हणाला said, your brother has become very worse. की तुझा भाऊ अजून वाईट झाला आहे. I saw him मी त्याला पाहिलं in a black magic situation. एका त्या काळात जादू टोण्याच्या त्या परिस्थितीमध्ये And I saw him आणि मी त्याला पाहिलं with all kind of limes and needles and all those things. आणि मी ते लिंबू आणि त्या सगळ्या प्रकारच्या त्या गोष्टीमध्ये मी त्याला पाहिलं And he was crying over there. आणि तो तिथे रडत होता. You know, it was very saddening to hear मला that. खूप त्या गोष्टी ऐकून मला वाईट वाटलं. But I refused to believe. पण मी नाकारलं विश्वास I ठेवण्यासाठी. say, I believe my brother in the church and saved. मी विश्वास ठेवतो की मी माझा बंधू मंडळीमध्ये आहे आणि त्याचं तारण झालं. I refuse to believe that. मी नाकारला त्याच्या I विश्वास decree ठेवायला. my brother to be saved. की मी आदेश दिला माझ्या बंधूला की तो तारण व्हावं म्हणून. And hallelujah. आणि हालेलुया God's power worked. की परमेश्वराच्या सामर्थ्याने कार्य He केलं was delivered. की त्याची सुटका झाली He got saved. आणि त्याचं तारण He झालं got आणि baptized. त्याचा बाप्तिस्मा झाला And he is in the church. आणि आज तो मंडळीमध्ये And I आहे. thank God. मी देवाला धन्यवाद देतो What I saw, की जे काय मी पाहिलं God made it happen. आणि देवाने ते पूर्ण Today केलं. I want you to see आज मला पाहिजे की तुम्ही ते पहा and confess आणि कबुली करा and believe that, trust God that God will make this happen. आणि विश्वास ठेवा देवावरती की जे काय तुम्ही पाहिलं त्या गोष्टी निश्चितच घडतील God can आणि देव करू शकतो and God will. आणि देव करणार. Confess it आज today तुम्ही कबुली करा त्या and गोष्टीची see the change of your आणि mind निश्चितच तुम्ही तो बदल पहा तुमच्या and believe मनात in God's आणि will देवाच्या वचनामध्ये विश्वास ठेवा and decree every आणि day, प्रत्येक गोष्टी no आदेश matter करा. what you say, काही हरकत नाही काय पण no matter तुम्ही how पाहाल. bad situation, किती परिस्थिती don't वाईट change असेल your mind, तुमचं मन बदलू देऊ नका. confess it तुम्ही कबुली करा and believe आणि विश्वास ठेवा and you shall see the glory of आणि God. तुम्ही पाहाल देवाचा गौरव. Mary and Martha, मरी आणि मार्था Jesus said, येशू म्हणाला even if your brother died, तुमचा जरी बंधू मेला असेल don't believe that. तुम्ही त्यावर विश्वास ठेवू नका. Trust me माझ्यावरती विश्वास and ठेवा you shall see glory of आणि God. तुम्ही देवाचा गौरव पाहाल. Have faith in God today. परमेश्वरावर विश्वास ठेवा. God will bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करेल. You will overcome. तुम्ही त्या गोष्टीवरती मात करा. See in your mind तुमच्या मनामध्ये ते पाहून the will of God and promise of God परमेश्वराचं हेतू आणि परमेश्वराचं वचन and speak it out every day आणि आज प्रत्येक दिवशी कबुली करा and say thank you आणि Jesus म्हणा येशूला धन्यवाद that you are able. की तू काय करू शकतो. God bless you देव तुम्हाला आशीर्वादित and करो may you come आणि दे तुम्ही येऊ and may you pray. आणि तुम्ही प्रार्थना करा May you find the will of की God तुम्ही परमेश्वराची ती इच्छा आहे ती पूर्ण and करा may you start आणि confessing. तुम्ही ते कबुली करायला सुरुवात करा. No matter what goes काय wrong, हरकत नाही काय होईल. believe God's word. परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवा. Don't confess problem, confess promise समस्यांची कबुली करू नका पण अभिवचनांची कबुली करा. and God will bless you. Jesus, 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 there's just something about that name. Master, Savior, Jesus, like the fragrance after the rain. Jesus, Jesus, Jesus,
क्योंकि यह बात मुझे प्रभु से पहुंची और मैंने तुम्हें भी पहुंचा दी कि प्रभु यीशु ने जिस रात वह पकड़वाया गया रोटी ली और धन्यवाद करके रोटी तोड़ी और कहा, यह मेरी देह है जो तुम्हारे लिए है, मेरे स्मरण के लिए यही किया करो। इसी रीति से उसने बियारी के पीछे कटोरा भी लिया और कहा, यह कटोरा मेरे लहू में नई वाचा है, जब कभी पियो तो मेरे स्मरण के लिए यही किया करो। क्योंकि जब कभी तुम यह रोटी खाते और इस कटोरे से पीते हो तो प्रभु की मृत्यु को जब तक वह न आए प्रचार करते हो। Let us bow our head in pray. अब हम सजदे में सर झुकाए। Father, in Jesus' name, पिता यीशु मसीह के नाम से we thank you for this bread and thank you for this wine. हम धन्यवाद देते हैं इस रोटी के लिए प्रभु और इस दाखरस के लिए This bread represent your body was broken for us, कि प्रभु ये रोटी दर्शाती है प्रभु आपका जो शरीर है वो टूटा गया प्रभु हमारे and this लिए, wine represent your blood was shed for us. और ये दाखरस दिखाता है प्रभु कि आपका लहू बहाया गया हमारे We लिए। ask you, Master, प्रभु हम आपसे मांगते हैं as we participate, कि जैसे हम इसमें शामिल होते let हैं every person कि प्रभु हर एक व्यक्ति have a revelation of this Lord table और इस प्रभु इसको मेज का प्रभु उस हर एक व्यक्ति को प्रकाशित वाक्य and मिले bless every life. और प्रभु हर एक जीवन पर Forgive आशीष and बने। forget all the shortcomings. प्रभु सारे खामियों को प्रभु माफ कर देना I प्रभु। pray, Master, और प्रभु मैं प्रार्थना करता हूँ reconcile every कि person, प्रभु सबका प्रभु समेट करना प्रभु, forgive every person, प्रभु सबको माफी देना and bless every और person, सबको प्रभु आशीषित करना and let you be और glorified. प्रभु आपको सारी Heal महिमा every मिले। sick person. हर एक बीमार को प्रभु चंगाई देना Lord, as they और participate, प्रभु जैसे वो शामिल होते I हैं pray इसमें, for your healing. प्रभु आपकी चंगाई के लिए Heal प्रार्थना every करते हैं। person. हर एक व्यक्ति को चंगाई Deliver देना, every person. सबको छुटकारा देना, Bless every सबको person. आशीषित करना Let you be प्रभु। glorified and प्रभु magnified. आपको सारा महिमा और सारा गौरव Once again, मिले। we ask फिर you, एक बार मांगते हैं bless प्रभु, this bread and bless this wine. इस रोटी और दाखरस पर प्रभु आपका आशीष हो प्रभु, As you participate, जैसे इसमें हम प्रभु भाग लेते हैं। Lord, let this wine and this bread प्रभु ये रोटी और प्रभु ये not दाखरस bring condemnation but forgiveness and healing to the body of ये Christ. प्रभु मसीह के देह को प्रभु कोई दोष नहीं प्रभु, लेकिन क्षमा और प्रभु सारा आशीष ले आए प्रभु, In Jesus' name, यीशु मसीह के नाम से amen. आमीन। Body of Christ broken for us. यीशु का शरीर हमारे लिए तोड़ा गया। आइए हम सब रोटी लेंगे यीशु के नाम से। यीशु का लहू हमारे पापों के लिए बहाया गया। आइए हम यीशु का लहू के चिन्ह से ये प्याला हम पिएंगे। Father, in the name of Jesus, प्रभू पिता येशूच्या नावाने I commit every person मी प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हाती सोपवतो, who is listening to this word. हा संदेश जो ऐकत आहे त्याला I pray, Master, मी प्रार्थना करतो let your देवा, Holy Spirit grip every heart. प्रत्येक हृदयाला त्या पवित्र आत्म्याने धरून राहो, Let every person know प्रत्येक व्यक्तीला जाणून येऊ that you only did not die की फक्त तू मेला नाही, and buried and rose again, पुरला गेला नाही आणि पुनरुत्थित झाला नाही, but you gave Holy Spirit and you made every person king and priest unto you. की तुझं पवित्र आत्मा तू दिलास आणि प्रत्येक व्यक्तीला तू राजा आणि याजक म्हणून बोलवला. And let every person may be Lord, let every person may be used in kingly office. परमेश्वरा प्रत्येक व्यक्तीला तू राजाच्या ह्याच्यामध्ये वापर करत आहे. Let your Holy Spirit make them decree. की तुझा तो पवित्र आत्मा आहे त्यांना ते घोषणा करायला लाव. Take every person प्रत्येक व्यक्तीला तू घे, as they are decreeing, Lord, जसं ते आदेश देत आहेत as देवा, they are believing, Lord. जसं ते विश्वास ठेवत आहेत I देवा, agree with them, Lord, मी त्यांच्यावर सहमत होतो and देवा, I pray, आणि मी प्रार्थना करतो Lord, let your Holy Spirit देवा तुझा पवित्र आत्मा seal this word with the blood of की Jesus हे जे वचन आहे ते पवित्र आत्म्याच्या पवित्र रक्ताने हे बांधलं जावं and let it come to pass. आणि ह्या गोष्टी घडल्या जावत. God is able देव करू शकतो and God will do it, आणि देव त्या गोष्टी करेल and worthy is the Lamb. आणि तो योग्य आहे तो मेमना. Lord, you say have faith in God. तू म्हणालास देवा की देवावरती विश्वास असू द्या. Pray we have faith in you, Lord, आज आमचा विश्वास आहे देवा that every तुझ्यावरती person की प्रत्येक व्यक्ती will see the glory of की God, परमेश्वराचा गौरव पाहिल, overcome this या situation, परिस्थितीवरती मात करेल, overcome this या circumstances, परिस्थितीवर
मृत्यूवरती मात करेल and be blessed, आणि Master. आशीर्वादित होईल देवा. Bless every home. प्रत्येक घराला तू आशीर्वादित Bless कर. every person. प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. Whatever they pray, जे काय ते प्रार्थना करतील receive it in the name of Jesus. आम्ही स्वीकारतो येशू ख्रिस्ताच्या नावाने And give you all the glory, honor, and आणि praise. सर्व मान सन्मान गौरव तुला देतो. And one thing I say, आणि एक गोष्ट मी म्हणतो, our God is able. आमचा देव करू शकतो. Our God is able. आमचा देव करू शकतो. Our God is able. आमचा देव करू शकतो. In Jesus' name. येशूच्या नावाने. Now the love of our Heavenly Father, grace of our Lord Jesus, sweet and unbreakable fellowship of the Holy Spirit be with us now and until Jesus, with each one of you. Amen. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित No करो. matter what situation, हरकत नाही कुठली परिस्थिती असू द्या. decree you are king. आदेश द्या की तुम्ही राजे आहात. It will happen. ही गोष्ट निश्चित घडून Say, येईल. God, you said it, तुम्ही म्हणा की देवा तू हे बोललायस and I believe it. आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवतो. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. May you be happy तुम्ही आनंदी व्हा and be blessed. आणि आशीर्वादित व्हा. God bless you देव तुम्हाला abundantly. आशीर्वादित करो In Jesus' name. येशूच्या नावाने.